सुरूच्या वनात एंटर केलेले असो आणि हा आपण थांबलो असो ते कॅप्सूल रिसॉर्टमध्ये. आता हे जे कॅप्सूल असत ते अगदी निसर्गाच्या सानिध्यात बनवलेले असत. पंचकल्पवृक्ष तुम्ही बघू शकतास. या रिसॉर्टला कॅप्सूल रिसॉर्टला तुम्ही भेट दिलास तर ह्या पण तुमका बघूक मिळतला. हे जे काही पर्यटक गेलेले असत नमस्कार मित्रमंडळी, मी विशाल साळकर तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सध्या लगीन सरायचं ट्रेंड चालू असा, दिवस चालू असत लग्न सरायचे. आणि काही कपल्स असतात, काही लोक असतात, त्यांना प्री वेडिंग शूटसाठी काही असे स्पॉट हवे असतात. तर मित्रांनो, आता आपण चाललो तळाशील तोंडवळी बीचला. तर आपला आता तळाशील तोंडवळीचा बीच असा तर एकदम क्लिअर असा आणि अगदी वर्दळ पण कमी असता. खूप चांगला बीच असा. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ जर आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय होत की आपल्या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर मित्रांनो, आज माझ्यासोबत असा सचिन दादा. तर बघू शकतास तुम्ही माझ्या पाठी सचिन दादा असा. सचिन दादा पण आता एक व्हिडिओ करूक जाता तिकडे. काय असा व्हिडिओ तुझो? तिकडे कासवाची अंडी असतात ना, त्याच्यापासून पिल्ला हे करतात आणि आज सोडतात. तर असं ते कासवांच्या अंड्यांची हॅचरी केलेली आहे. अच्छा, असं त्याचं काहीतरी कंटेंट असा. तर त्याचा व्हिडिओ त्याच्या चॅनलवरती नक्की येतो. सृष्टीज ब्लॉग त्याच्या चॅनलचं नाव असा. तर तुम्ही त्याच्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि चॅनलवरती त्याच्या पण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचे पण आता 10K म्हणजे 10,000 सबस्क्रायबर लवकरच कंप्लीट होतेले. तर आपण पण त्याला शुभेच्छा देऊया. तर आता आपल्या व्हिडिओसाठी आपला जो व्हिडिओ असा तो पुढे चालू ठेवूया. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला तर मग व्हिडिओ सुरू करते. तर मित्रांनो, माझ्या जस्ट समोर तुम्ही बघू शकतास आपल्या समोरच्या साईडला आपला तोंडवळी तळाशील बीच असा. समुद्र दिसतच असतात तुमका. तर आता आपल्या ह्या खालच्या साईडने जाऊचा असा. ह्यो रोड एकदम डेंजर असा, रस्तो पूर्ण खराब झालेलो असा. तर ह्यो पूर्ण जो स्पॉट असा तो समुद्र किनारा असा, बीच असा. आणि असे काही जे स्पॉट असत ते आपल्या व्हिडिओत तुमका नक्की दिसतले. पूर्ण सुरूचा बन असा. असे बरेच काही स्पॉट असत तिथे तुम्ही येऊन पर्यटनासाठी सुद्धा पर्यटक पण भरपूर येतात. या साईडला आपला वाघेश्वर मंदिर पण असा. तळाशीलमध्ये गोपाळकृष्णाचा मंदिर असा. असे बरेच काही स्पॉट असत ते तुम्ही नक्की व्हिजिट करा, नक्की बघा. तोंडवळी तळाशील बीच खूप चांगलं तुमका एक संधी मिळू शकता पर्यटनाची. आणि तुमका प्री वेडिंग शूटसाठी पण तुमका ह्यो स्पॉट खूप चांगलं होऊ शकता. बघा, निसर्गाच्या सानिध्यात असलेलो रिसॉर्ट पण असत. हां, बरेचसे रिसॉर्ट पण असत. बरेचसे राहण्याची, जेवणाची, खाण्याची, पिण्याची सगळ्याची सोय तुमची होऊ शकता या ठिकाणी. चला मित्रांनो, या साईडला सरळच्या रोडने गेलात तर तुमका वाघेश्वर मंदिर दिसतला. आणि हे बघा, या साईडला वाघोबाची गुफा असा बरोबर आपल्या ह्या शाळेच्या समोर. आणि ह्यो जो रोड जाता सरळ तो तळाशीलला जाता. आणि आपण आता सध्या तोंडवळीमध्ये असो. बरेच रिसॉर्ट वगैरे तुमका मिळतले. बरोबर वाटणार आहे. तर मित्रांनो, बघू शकतात आता आपण सुरूच्या वनात एंटर केलेले असो. आणि हा पूर्ण जा असा ही सगळी सुरूची झाडं असत. हे बघा या साईडला. आणि ह्यो जो रोड असा ना आपलो, ह्यो मस्तपैकी अगदी त्यांनी केलेलो असा. आणि या ठिकाणी पण तुमका प्री वेडिंग शूट करूचा जर असाल तर काही बघा स्पॉट खूप चांगले असत. स्पॉट रस्तो पण खूप. आणि या साईडला जे असा, या साईडला पूर्ण नदी असा बघू शकतास. पूर्णपणे अशी सुरूची झाडा. समोर जुवा बेट. आणि समोरच्या साईडला असा ना आता जुवा बेट असा आपल्या हडी गावातला. सगळे गाव हे जे असत ना ते अटॅच असत. फक्त एवढंच फरक हा की मध्येच नदी असा.
मित्रांनो आता आपण थांबलो असो ते कॅप्सूल रिसॉर्टमध्ये येलेले असो. तर ते जे ह्या कॅप्सूल रिसॉर्टचे जे ओनर असत तर त्यांना पण आता आपण भेटूया. त्याआधी मी तुमका कॅप्सूल दाखवते. हे 5 कॅप्सूल असत आणि ते कशा प्रकारे केलेले असत हे तुम्ही या व्हिडिओतून बघा. तर चला तर मी तुमका ते कॅप्सूल दाखवते आणि त्यानंतर आणि एक थ्रिलर असा एक तुमका याच व्हिडिओत पंचमुखी माड बघूक मिळतलो. तो आता आपण जाऊन पुढे बघूया. त्याआधी तुमका एक रिसॉर्ट दाखवते. या कॅप्सूल रिसॉर्ट जो असा पूर्णपणे फुल असत आणि 5ही रूम AC असत. तर या ठिकाणी जर कधी इलात तर या कॅप्सूल रिसॉर्टला नक्की भेट द्या. दाखवते मी तुमका आता हे रिसॉर्ट. मित्रांनो बघू शकता या टाईपमध्ये असे रिसॉर्ट केलेले असत. पूर्ण या निसर्गाच्या सान्निध्यात असलेला कॅप्सूल रिसॉर्ट पाहू शकता. आणि पूर्णतः हे जे कॅप्सूल असत ते अगदी निसर्गाच्या सानिध्यात बनवलेले असत. ते कस्टमर पण असत रिसॉर्टमध्ये सध्या येलेले. जेवणाची वगैरे इथे या साईडला उत्तम सोय केलेली असा. तर मित्रांनो आता सचिन दादा आपल्याला एक चमत्कार दाखवता. या ठिकाणी कल्पवृक्ष काय पंचकल्पवृक्ष कल्पवृक्ष पंचकल्पवृक्ष तुम्ही बघू शकतास. या रिसॉर्टला कॅप्सूल रिसॉर्टला तुम्ही भेट दिलास तर ह्या पण तुमका बघूक मिळतला. इथे खेळासाठी त्यांनी सोय केलेली असा. इथे तुम्ही बसून आपलं फावलं वेळ घालवू पण शकतास. या साईडला पण तुमचा प्री वेडिंग शूट जा असा तर अगदी मस्त होऊ शकता. इकडे पर्यटकांका बसाची वगैरे सोय या साईडला केलेली असा. रात्रीची लाइटिंग तर एकदम भारी असतली. तर मित्रांनो माझ्याबरोबर समोर मी आता जो असं आहे तो तळाशीलमध्ये असं आहे. तळाशीलच्या बीचवरती असं आहे आणि माझ्यासमोर बरोबर कवडा रॉक असा म्हणजे कवडा आयलंड असा. मित्रांनो बघू शकतास अगदी नजारो आपल्या समुद्रावरचो. तळाशील बीच म्हणतात या स्पॉटला. आणि पूर्ण समुद्र असा ना पूर्ण क्लीन समुद्र असा. पूर्ण समुद्र किनारा जो असा पूर्ण समुद्र किनारो क्लीन समुद्र असा. आणि या साईडला बघू शकता या साईडला पण तोंडवळी येईल. तोंडवळी बीचला म्हणजे हा पूर्ण बीच असा तो तोंडवळी तळाशील बीच लागला. आणि या साईडला सुरूची झाडं वगैरे जी असत पूर्णतः सुरूची झाडं असत. त्याच्यानंतर अशी निसर्गाच्या सानिध्यातच सगळा असा या. आणि ह्या प्री वेडिंग शूट म्हणा पर्यटन वगैरे भरपूर प्रमाणात होता. आणि आता तर काही ठिकाणी वॉटर स्पोर्ट्ससारखे कॅटेगरी पण या ठिकाणी होतं. तुम्ही बघू शकता. मित्रांनो जर या साईडला कधी येणार झाला ना आणि जर तुमका प्री वेडिंग शूट वगैरे करूचा असाल तर आपलो भाव म्हणजे प्रणव साळकर म्हणून असा तर तो प्री वेडिंग शूट किंवा फोटोग्राफी हा सगळा करता. खाली दिलेल्या नंबरवरती त्याला कॉन्टॅक्ट करा. रिजनेबल रेटमध्ये तुमचा सर्व होऊन जाईल. किंवा जर तुमचं फोटोग्राफर वगैरे असतात तर सोबत घेऊन या. पण जर समजा काही ठिकाणं म्हणजे मुंबई पुणा या साईडून कस्टमर जास्त येतात त्यांना कोकणामध्ये अशा प्री वेडिंग शूट वगैरे करूची हौस असता. म्हणजे काही जे देखावे असतात कोकणचं जो सौंदर्य असतं अशा ठिकाणी त्यांना प्री वेडिंग शूट वगैरे करूचा असता. मग त्यावेळी हो तुमका स्पॉट खूप उपयुक्त ठरात. आणि प्रणवला जर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इलात तर तुमचा पण काम सोप्या होईल. काही खर्च पण तुमचं वाचात. तर त्याचबरोबर विचार करा आणि बघा तर आपल्या या तळाशील बीचचं सौंदर्य तर कसा वाटता. या साईडला कवडा रॉक असा कवडा रॉक आयलंड असा. तिकडे जाण्यास सध्या
हे केलेलं असं बंदी केलेली असं, पण बाहेरून तुम्ही बघू शकता इकडचे बोटिंग वगैरे करणारे जे व्यक्ती असतात त्यांना भेट घेऊन तुम्ही हे करू शकता. तर या साईडला पूर्ण जो समुद्र किनारा असा ना तो मस्त अगदी याचा, या कधीतरी एकदा नक्की विजिट द्या. त्याचबरोबर तुमका मी दाखवलं आहे की आपलो सुरूचा बन जो होता त्या ठिकाणी पण चांगली हे असा, इकडे बघण्यायोग्य म्हणजे भरपूर काय काय असा. तर नक्की विजिट द्या तळाशील तोंडवली बीचला. चला तर मग आता आपण जाऊया दुसरे काय आणि स्पॉट आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर होतं काय बघूया. चला तर मग. मंडळी बघू शकता काही पर्यटक आंघोळी वगैरे करतात, मजा करतात, समरची मजा घेतात. फोटोशूट वगैरे पण त्यांचा चालू असा. हे जे काही पर्यटक गेलेले असतात ते या साईडला रिसॉर्ट वगैरे असतात भरपूर, त्या ठिकाणी ते वस्तीसाठी राहिलेले असत. हे बघ समोर बस दिसता ना ते कडो, हां, त्याच्या या साईडला तळाशील एंड झाला आणि त्या समोर सर्जकोट. या साईडला तळाशी लेंड होता. हां, जिथे झाडं संपली ना हां ते तळाशील एंड झाला आणि समोर कडो दिसता ना हां, ते समोर सर्जकोट आणि मधीच तिथे संगम होता. हां बरोबर, नदीचं संगम आणि इकडे हे कवडा रॉक, कवडा कवडा रॉक. आयलंड कवडा आहे बरोबर. समोर दिसता ना तो कवडा आयलंड. हे दुसरं आयलंड. आता पाणी भरलेला हां त्या कड्याच्या समोर नाही, त्या कड्याच्या समोरच बरोबर हां, शिंपला आयलंड. शिंपला आयलंड. शिंपला आयलंड. पण जेव्हा पाणी भरलेलं असतं ना तेव्हा तिथे पाणी असतं, पाणी सुकला की तर पूर्ण हे दिसतं आयलंड. मित्रांनो तळाशिलात मी कधी नाही कधी येत असतोय, पण हे जे काही गोष्टी असतात ना ते आता सचिन दादाने आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी येलात ना तर तुमका भरपूर काही बघण्यासारखे असा. प्री वेडिंग शूट तर होऊच शकता, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बराच काही इथे फूडचा म्हणजे इथे माशाचा फूड वगैरे जा काय असं कोकणी फूड, काही मसाले वगैरे अस्सल मालवणी जेवण तुमका या ठिकाणी अगदी मस्तपैकी मिळू शकता. तर नक्की विजिट द्या आपल्या तळाशील तोंडवली बीचला. राहण्याची सोय वगैरे सगळा काही इथे तुमका अवेलेबल आहे. वॉटर स्पोर्ट आणि आता तर वॉटर स्पोर्ट, त्याच्यानंतर स्कुबा डायव्हिंगचे सगळे जे काय कॅटेगरी असतात ते या ठिकाणी होतं. मग ते या ठिकाणी तुम्ही येला तर तुमचा सगळा काय होऊन जाताला एकाच टाईमला. तर नक्की या, बघू शकता तुम्ही. आता आम्ही दोघंजण फिरतो या बीचवरती. खूप छान बीच असा, अगदी शांत बीच असा. या ठिकाणी काही जास्त वर्दळ पण नाही आणि जास्त काय गोंगाट पण नाही आणि अशा ठिकाणी खूप छान वाटतं कपलसाठी वगैरे. तर हा प्लेस एकदम मस्त असा, तर नक्की या. ड्रोन शूट पण देईल. मित्रांनो बघू शकता त्या ठिकाणी अगदी बसूसाठी मस्तपैकी अगदी अशी छोटंसं हे केलेलं असा. तर त्या ठिकाणी पण फोटोशूट वगैरे भरपूर लोक करतात येऊन. सुरूची झाडं सगळीच तर सुरूचीच झाडं दिसतात पूर्णपणे आणि माडाची. मंडळी बघू शकता समोरच्या साईडला पोरगे क्रिकेट वगैरे खेळतात संध्याकाळची. तो एक फावल्या वेळात तो एक कार्यक्रम होता पोरग्यांचा. तर मंडळी परत एकदा आम्ही येऊन सुरूच्या वनात थांबलेले असो. तुम्ही बघू शकता पाठचा व्ह्यू. आता हे सामन्याची वेळ झालेली असा. व्हिडिओ आता आपण हे संपवूया. जर तुमका व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओक लाईक नक्की करा. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.